श्री स्वामी समर्थ. तर आज पण लवकर उठली होती आणि रुद्रला घेऊन गेली होती क्लासला, कारण का आमच्या रुद्रचा ना 8:30 वाजता क्लास असतं, त्यामुळे त्याचा डबा वगैरे मला ना आवरावं लागतं आणि तिथूनच मग रिक्षा त्याला घेऊन जाते. त्यामुळे मग लवकर सर्व कामं आवरायला लागतात आणि आमच्या घरापासून ना थोड्या अंतरावरच आहे त्याचं क्लास. मग तिथे त्याला सोडून त्याच्यानंतर मला स्टॉलवर, स्टॉलच्या नंतर परत घरी. तर दिवस हे असेच चाललेत बरं का, कामातच. पण असो, काही स्वप्न आपली पूर्ण करायचे आहेत बोलल्यानंतर मग कष्ट तर काय केलंच पाहिजे. तर घरी आल्यानंतर भांड्यांचं तर ढीग रोजचाच आहे आणि ही रोजचीच कामं. तर मी प्रयत्न तर करणार आहे माझे डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करायचा आणि बराचसा सर्वांचा सपोर्ट आपल्या व्हिडिओना यायला लागला आहे, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा सपोर्ट आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या तर आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर मग सर्व भांडी वगैरे घासून ठेवायची होती. तर आमच्याकडं घासून वगैरे बोलतात, कोण धुवून बोलतं, तर असो. तर जे माझ्या भाषेत जे वापरलं जातात शब्द तेच मी यूज करणार आहे, कारण का बऱ्याच वेळी ना माझ्या भाषेवरून पण बोललं जातं की नाही, पण सर्वांना ना माझी भाषा आवडते, कारण का मी कोकणी आहे त्यामुळे. त्याच्यानंतर मग रुद्रचा अभ्यास घ्यायचं होतं आणि थोडंफार का होई का नाही क्लास आहेच, पण मी त्याच्याकडे थोडंफार मला जमेल, टाईम भेटेल तशी लक्ष पण देते. पण आमचा पहिल्यापासून ना रुद्र हुशार आहेच बरं का, पण आता थोडा जास्त हुशार झाला आहे, कारण का पहिले थोडं दुर्लक्ष होतं त्याच्याकडं, पण आता तो स्वतःहून अभ्यास करायला लागला आहे. आणि त्याचं ना रोजचं एक बोलणं असतं, मम्मी आपण गरीब आहोत का, आपण रस्त्यावर आपला स्टॉल आहे, तू फळं विकतस, पप्पा आपले रसवंती, तर असं. तर मला नाही, आपण गरीब नाही, आपण कोणाची चोरी करत नाही, त्यामुळे आपण गरीब नाही, आपण कष्टाळू आहोत. आणि त्याच्यानंतर आता बाजारात तर माहितीच आहे तुम्हाला, मेथीची भाजी तर प्रचंड प्रमाणात येते, त्यामुळे मेथीची भाजी करायची होती मला आज. आणि आमच्या घरात नाही रोजचंच चालले बरं का, मेथीची भाजी आणि वांग्याचं भरीत किंवा वांग्याची आमटी. आता तर काय फ्लावर वाटाणा बोलतात ना, आणि आता काय संक्रांत येणार, त्यामुळे तर काही ह्या भाज्या फेमसच आहेत सर्वांसाठी. आणि रुद्रला लागली होती भूक, तर त्याच्यासाठी हा चिवडा घरात होता तर तो पण दिला. तर खरंच त्याच्या प्रश्नाने मलाच कधीतरी प्रश्न पडतं, पण नाही, असा त्याचा विचार मनात पण नको यायला की आपण कष्ट करतो आणि कष्टाळू हे नेहमीच चांगलं असते बरं का. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक तर करा बरं का.